तुझ्या आईला, आईने दचकून पूजाकडे नजर टाकत फ्रेंच विंडोची काच बंद करून टाकली. त्या घट्ट काचेतूनही त्या उन्हाळ मुलांचा कोलाहल आता पूजाला स्पष्ट ऐकू येत होता. आतापर्यंत तिचे लक्षही गेले नव्हते त्याच्याकडे, पण आईच्या तीव्र प्रतिक्रियेने तिला पुन्हा अस्वस्थ केले. आता असेच व्हायचे. सगळे नको तितके सांभाळायच्या नादात तिला पुन्हा सामान्य व्हायला वेळ देत नव्हते. हा आजचाच प्रसंग. त्यांचा फ्लॅट पहिल्या मजल्यावर रस्त्यालगत होता. त्यांच्यासमोरच एक नवीन इमारत उभी राहत होती. तिच्या बांधकामाच्या मजुरांची उन्हाळ मुले दिवसभर काही काम नसल्याने तिथेच खाली खेळत राहायची. बराच वेळ खेळापेक्षा मारामारी आणि अश्लील भाषेतील भांडणे जास्त असायची आणि पूजाच्या घरी त्यातला शब्द न शब्द ऐकायला जायचा. खरं तर ही कटकट गेले 10 ते 11 महिन्यांपासून अशीच होती. आधी तरी कुणाला त्रास जाणवत नसे, पण आता त्या प्रसंगानंतर ती मुले, त्यांची भाषा आई आणि बाबांना जास्तच खटकू लागली होती. जळले मेले हे बांधकाम कधी संपते आहे कोण जाणे. मी तर पोलिसात तक्रार करायचा विचार करत आहे. नाहीतर सध्या वाऱ्या असतातच तिथे. या परिस्थितीत ऐकली तर आपणही आवळा देऊन कोहळा काढू. बोलण्याच्या भरात आपण नको ते बोलून गेलो हे जाणून आईने करकचून जीभ चावली. पूजाच्या कपाळावरची शीर आतापर्यंत तणतणली होती. ओटीपोटात परत एक बारीक कळ उमटली. असे 5 महिने होऊन गेले होते त्या घटनेला, पण काही जखमा आयुष्यभर न भरणाऱ्या होत्या हेच खरे. ती काही न बोलता उठून आपल्या खोलीत गेली. हा विकेंडही असाच रटाळ जाणार होता. आठवड्याचे 5 दिवस होते. बरेच जायचे. ऑफिसचे व्यस्त वेळापत्रक तिला बाकी काही विचार करायला फार वेळ द्यायचेच नाही. पण विकेंड नकळत तिची नजर बेड साईडच्या राजीवच्या फोटोकडे गेली. तो असताना किती गोष्टी ठरवलेल्या असायच्या विकेंडला. बाकी काही नाही तर कुठे न कुठे तरी ट्रेकिंग तर हमखास तिचीच आवड होती ती. तिच्या आवडीखातर राजीवने पण अंगीकारलेली त्या दोघांनी मिळून कितीतरी टेक्स एकत्र केले होते. तो निसर्ग, तिथली ताजी हवा, तिथली शांतता तिला नेहमीच एक वेगळी अनुभूती देऊन जायचे. त्या दोघांनी तर हॉली ऑफ फ्लॉवर्सचा ट्रेक पण प्लॅन केला होता यावर्षी, पण नियतीने काही वेगळेच योजले होते. आता तिच्या आयुष्यातून ट्रेकचा विषय कायमचा निश्चित झाला होता. तसाही राजीवच्या आईला ट्रेक कधी आवडायचाच नाही आणि पूजा राजीवला ट्रेक नेते म्हणून त्यांचा पूजावर रागही होता. आता तर राजीव जायला पण तो ट्रेकच कारणीभूत ठरला. खरं तर राजीवच्या मृत्यूला ट्रेक जबाबदार नव्हता. काही समाजकंटक जबाबदार होते, पण ते घडले ते ट्रेकवर. त्यामुळे राजीवची आई आता कधी पूजाला माफ करणार नाही याची पूजाला खात्रीच होती. वकिलांच्या ऑफिसमधून फोन होता. उद्याची तारीख आहे कोर्टाची. बाबा मागून येऊन हळुवार स्वरात बोलले, हो लक्षात आहे माझ्या. उद्या उशिरा येईन सांगून आले आहे ऑफिसमध्ये. पूजा मागे वळून न बघता बोलली, आता हे पर्व किती वर्ष असे चालू राहणार होते देवास ठाऊक. घर, ऑफिस, पोलीस स्टेशन, कोर्ट, ट्रायल्स. पूजाला परत ओटीपोटातील कळ जाणवायला लागली. दारावरची बेल वाजली तसे बाबा दार उघडायला निघून गेले. 11 वाजले होते. सुनीता आली असणार. सुनीता त्यांची कामवाली. हल्ली तिची ही बडबड घरी आली की कमीच असायची. घराचे वातावरण तिलाही घुसमटून टाकायचे. पण आज मॅडमचा न्यूर काही वेगळाच वाटत होता. एक चकार शब्द न बोलता तिने भांडी घासली आणि घर साफ करायला घेतले. काय ग, काय बिनसले आज? आईलाही तिचे बिनसलेले जाणवले होते. तर पोराने 500 रुपये चोरले काल. शाळा बुडवून समोरच्या पोरांबरोबर हुक्का ओढायला गेला होता. तरी बरे शेजाऱ्यानेच पाहिले म्हणून कळले, नाही तर मी इकडे कामात, मला तर कळलेच नसते हा कधी हाताबाहेर गेला ते. सुनीताच्या डोळ्यातून आता धारा व्हायला लागली होती. मेली नतद्रष्ट कार्टी स्वतः शिकणार नाहीत आणि दुसऱ्यांच्या पोरांना शिकून देणार नाहीत आणि तसेच मोठे होऊन दुसऱ्यांच्या पोरींचे आयुष्य उद्ध्वस्त करायचे, हाच यांचा आयुष्यभराचा धंदा. उद्वेगात आई नेहमीच त्या विषयावर येऊन घसरायची. सुनीताने चमकून पूजाच्या दिशेने पाहिले आणि मान खाली घालून जमीन पुसायला लागली. पूजाला हळूहळू बधीर होत चालली होती. आताशा या उद्वेगाचा तिच्यावर काही परिणाम होत नसे. तिने शांतपणे स्वतःचे कपाट लावायला घेतले.
सहज पुढच्या 1 तासाची निश्चिती सगळे कप्पे रिकामे करून तिने साफ केले आणि परत लावायला सुरुवात केली. सगळ्यात खालच्या कप्प्यातून अचानक एक पिशवी खाली पडली. तिचे ट्रेकिंग शूज. हे पूर्वी हॉलमध्येच असायचे. दर विकेंडला तिला लागायचेच. पण त्या दिवसानंतर त्यांची रवानगी कपाटात झाली. किती उत्साहात होती ती त्या दिवशी. ते दोघे भल्या पहाटे उठून कुसुमबाई कड्यावर जाण्यासाठी निघाले होते. तसा त्यांचा नेहमीच ग्रुप ठरलेला होता. पण त्या दोघांना जरा एकट्यानेच थोडे निसर्ग भ्रमण करायचे होते. भल्या पहाटे नेहमीप्रमाणे राजूने तिला पिकअप केले आणि ते दोघे 5:30 सुमारास त्या पायथ्याशी जाऊन पोहोचले. अजून पहाटेचे फटफटले पण नव्हते. ते दोघे आपल्याच धुंदीत हळूहळू चालायला लागले. राजीवने एकदा सुचवलेही होते की आपण बाकीचे येईपर्यंत थांबू, पण तिथल्या एका स्पॉटवरून सूर्योदय सुरेख दिसतो असे तिने ऐकले होते. त्या स्पॉटवर जाऊन थांबायचे असे तिने ठरवले आणि सगळेच अघटित घडले. मागून कधी ते चौघे त्यांच्या मागावर आले ते या दोघांना कळलेही नाही. कळेपर्यंत दोघांनी तिला धरले होते आणि दोघे राजीवला मिळेल त्या वस्तूने मारत होते. झटापटीत तो तोल जाऊन दरीत पडला तेव्हाही त्यांनी दयामया दाखवली नाही. त्यांची शारीरिक भूक संपवून तिच्या शरीराचा चोळामोळा बाजूच्या झाडीत टाकून ते पसार झाले. नशिबाने मागचा ट्रेक ग्रुप 1-1.5 तासात त्या जागी पोहोचला आणि हिची खाली पडलेली पर्स एकाच्या दृष्टीस पडली. म्हणून त्यांनी तिला शोधले. हॉस्पिटलमधून बाहेर पडायला 1 महिना लागला होता तिला. त्या काळात तिचे विश्वच उलत होऊन गेले. ती पीडिता नावाने उल्लेखली जाऊ लागली होती. बऱ्याच वार्ताहर न्यूज चॅनल्सनी तिची कहाणी चटकदार बनवून विकली होती. शारीरिक मानसिक सगळ्याच बाजूने कुचंबना होत होती. राजू असता तर ती हे पण सहन करू शकली असती, पण तो तर गेलेला. त्या घटनेनंतर त्याची आई एकदा भेटायला आली होती हॉस्पिटलमध्ये. फार बोलली नाही, पण पूजाच्या बाजूला शांतपणे तासभर बसून गेली. पण नंतर ती कधी आली नाही. तिची बाजू पूजा समजू शकत होती. राजू तिचा एकुलता एक मुलगा. तिचे तर विश्व संपुष्टात आल्यासारखे झाले असणार आणि त्यातून हे सगळे ट्रेकिंगवर घडल्यामुळे त्या पूजालाच त्या घटनेला जबाबदार धरत असणार हे तिला पूर्ण ठाऊक होते. पूजाने शांतपणे ते शूज परत कपाटाच्या तळाशी कोपऱ्यात चारून ठेवले. हे शूज सुनीताच्या मुलाला देऊन टाकले पाहिजेत. एवढे महागाचे शूज कमीत कमी वापरात तरी राहतील. पूजाने मनातल्या मनात ठरवत उरलेले कपाट नीट लावून टाकले. एव्हाना आई बाहेर जेवायची ताटे घ्यायच्या आवाज यायला लागला होता. आईला मदत करण्यासाठी ती उठणार इतक्या दाराची बेल वाजली. अरे तुम्ही या, बाबांचे कोणीतरी स्नेही आलेले असावेत. पूजा बाहेर ये ग. राजीवच्या आई आल्या आहेत बेटा. बाबांनी बाहेरूनच वर्दी दिली. राजीवची आई आता. पूजा झटक्यात उठली. बापरे, आता काय नवीन? तिला या क्षणी कुठलाही नवीन तमाशा नको होता खरे तर, पण त्यांना दुर्लक्षित करता येणार नव्हते. या आपत्तीला तोंड देण्याखेरीज गत्यंतरही नव्हते. ती अस्वस्थ होऊन बाहेर आली. त्या तिच्याकडे बघून हलकेच हसल्या. मी अवेळी आले का? हल्ली जरा वेळ काळ लक्षातच राहत नाही माझ्या. सॉरी हां. टेबलावरची ताटे बहुधा त्यांच्या नजरेस पडली असावीत. अहो, आपल्या लोकांना कसली वेळ काळ? आलात तर खूप बरे वाटले. आई सौम्य आवाजात बोलली. पूजा गच्च मूठ धरून त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसली. 1-2 क्षण विचित्र शांततेत गेले. अर्ध्या कोर्टाची तारीख आहे ना? उद्या कोर्टाची तारीख आहे ना? मी म्हणूनच आले. तुझी हरकत नसेल तर मी येईन तुझ्याबरोबर उद्यापासून. त्यांनी सरळ विषयालाच हात घातला. पूजा आश्चर्याने त्यांच्याकडे बघत होती. हे बघ, राजूचा मृत्यू पचवणे मला शक्य नाही आहे पुरी, पण त्याला सामोरे जाताना तुझ्या पदरची कुचंबना मला भोगावी नाही लागली. मला खात्री आहे आज राजीव असता तर तो प्रत्येक क्षणाला तुझ्या बाजूला खंबीर उभा असता. माझ्या मुलाच्या आत्मनिर्भरतेची मला खात्री आहे. म्हणूनच या परिस्थितीतून बाहेर पडेपर्यंत मला तुझी सावली बनवू दे. मला तेवढेच समाधान. त्या प्रत्येक शब्द पूर्ण विचार करून बोलत होत्या. आणि हो, गेले 2 महिने मी सकाळी रोज चालण्याचा सराव करत आहे. तुझी हरकत नसेल तर आपण दोघी त्या हॉली ऑफ फ्लॉवरचा ट्रेक करूया. बरोबर तुझे कोणी फ्रेंड्स असतील तरी माझी काही हरकत नाही, पण राजूची ती शेवटची इच्छा मला पूर्ण करायची आहे.
तू ट्रेकिंग सोडलेले त्याला कधीच आवडणार नाही, त्यामुळे तेवढा विचार मात्र मनात कधी आणू नकोस बेटा. त्याच्या मृत्यूनंतर का होईना त्याची आई काहीतरी नवीन शिकली याचे त्याला समाधान मिळो. बोलता बोलता त्यांचा स्वर गदगदित झाला. पूजाच्या डोळ्यातून आता आसवधारा लागल्या होत्या. नकळत उठून ती कधी त्यांच्या कुशीत शिरली ते तिचे तिलाच कळले नाही. आईने त्यानंतर राजूच्या आईला जेवल्याशिवाय सोडलेच नाही. त्याही फारसे आडेवेडे न घेता जेवून निघाल्या. त्यांना खाली सोडून आई बाबा घरी आले. निघण्याआधी सकाळी 8 वाजता भेटायचे निश्चित करूनच त्या गेल्या. आज कुठेतरी पूजाला हलके वाटत होते. ती येऊन विचारांच्या धुंदीत बिछाण्यात पडली. आई बाबाही कुठेतरी हळवे झाले होते. इतक्यात त्यांना पुन्हा शिव्यांचा भडीमार कानी पडून त्यांचे तंद्रे भंगले. ते गलिच्छ शब्द असेच काहीसे त्या दिवशी त्या नराधमांच्या तोंडून ऐकता ऐकता तिची शुद्ध हरपली होती. दुपार तिपार काही आहे की नाही या निर्लज्जांना. अचानक बाहेरचा दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकून आई धसकली. पूजा कुठे जातेस? थांब. आईचे शब्द पूर्ण होण्याआधी पूजा लिफ्टमध्ये शिरली पण होती. तिरमिरीच्या एका झटक्यात पूजाने समोरच्या इमारतीचे आवार गाठले होते. जेमतेम 8 ते 15 वर्षाची नुकते मिसरूट फुटायला लागलेली 7 ते 8 मुले होती ती. तिचा आवेश पाहून थपकून तिच्याकडे पाहत होती. डोळ्यात एक उर्मट भाव होते. तुम्ही सगळे आता 2 मिनिटात माझ्या घरी आलेले पाहिजेत मला. जरबेच्या सुरात तिने सुनावले. आम्ही काय केले पण? त्यातल्या एकाने आता उसने अवसान आणले. नाव काय तुझे? राजा? राजेश. समोरचा स्वर आता थोडा मवाळ झाला होता. राजा, तू सगळ्यांना घेऊन मला लगेच वर आलेला हवा आहे. वरती आल्यावर बोलू. मला उशीर झालेला चालणार नाही. इतकेच बोलून ती वळली. ती घरी परत येईपर्यंत आईच्या जीवाचे पाणी पाणी झाले होते. दार उघडेच ठेवून पूजा आत येऊन सोप्यावर बसली. काय ग, कुठे जाऊन आलीस? बाबांनी कुतूहलाने विचारले. ती काही बोलणार तितक्यात दारावर टकटक झाली. पूजा आणि बाबा दोघांनी एकाच वेळी बाहेर पाहिले. खालची 8ही टाळकी दारात उभी होती. मीच बोलावले आहे त्यांना. बाबा, आत या रे सगळे, पूजा बोलली. मान खाली घालून सगळे निमूट आत आले. बसा त्या सतरंजीवर, पाणी देते. उन्हाचे खेळून आला आहात, तहान लागणे असणार. पूजाने थंड पाणी भरून जग आणि 4-5 पेले त्याच्या हातात दिले. घटाघटा पाणी पिऊन ते पूजाकडे पाहू लागले. ताई, आम्ही काही नाही केले. त्यातला एकाने आता हिम्मत केली. सगळे आम्हालाच बोलतात, पण आम्ही कुठे जायचे मग? पूजाने काही काळ त्यांना बोलायला दिले. सगळे तुम्हाला उगाच बोलतात का? तुमची काही चूक नसते का रे? पूजाच्या प्रश्नावर अचानक त्यातले 2-3 बोलायला लागले. आम्ही खेळायचे पण नाही. दिवसभर काय करू मग? तुम्ही दिवसभर इथेच असता, शाळेत कधी जाता मग? या प्रश्नावर मात्र सगळे गप्प. काय रे, शाळा बुडवून हे उद्योग करता ना? तुम्ही पाहता का आमच्या इमारतीतले मुले कधी तुमच्यासारखी अवेळी खेळताना, अशी अश्लील भाषा बोलताना? तुम्हाला लाज वाटली पाहिजे एवढ्याशा वयात असे बोलताना. पूजाचा राग आता शब्दातून जाणवायला लागला होता. कुठली शाळा ताई? आधी गावी होतो तेव्हा रात्रीच्या शाळेत तरी जायचो, दिवसा शेतीवर असायचो. आता तर शेत पण विकले बाबाने. एकजण आता धीर करून बोलायला लागला. आणि इथे तर जवळ आमच्यासाठी शाळा बी नाही आहे. सगळ्या तुमच्या लोकांच्या शाळा. एकच शाळा आहे, पण ती बाजूच्या शहरातील गावठाणात आहे. रोज कोण सोडणार आणि आणणार? आईकडे वेळ नसतो. रात्री पण हल्ली ड्युटी असते तिची. त्यांच्या तोंडी आता प्रामाणिक स्वर लागला होता. पूजा अवाक होऊन ऐकत होती. गावाची शेती गेलेली, ती गरिबांची पोरे. आता त्यांची हडकुळी शरीरं आणि कपाटीला गेलेली पोटं तिच्या नजरेस पडत होती. एक वेळ तरी खायला मिळत होते त्यांना की नाही तेवत जाणे. पूजाला एकदम गलबलून आले. शिकायला मिळाले तर अभ्यास मन लावून करणार का? पूजा आता हळूवार झाली होती. कोण शिकवणार पण? सरकार नवीन शाळा देणार का आम्हाला? एकाने विचारलेच. सरकारचे नंतर बघू, पण मी सध्या शिकवेन तुम्हाला. रोज अभ्यास करणार असाल तर रोज रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत यायचे माझ्याकडे.
आणि शनिवार रविवारी अर्धा तास, पण सांगेन तो अभ्यास केला पाहिजे नीटपणे. मला कुचराई अजिबात चालणार नाही आणि रोज रात्रीचा डाळ भात पण इथे येऊन जेवायचा. पूजा त्यांच्याकडे रोखून पाहत होते. सगळेजण स्तब्ध होते. ताई पण खालचा वॉचमन सोडेल का आम्हाला रात्रीचा वर? एकाची रास्त शंका, ते सगळे मी बघेन, पण एक महत्त्वाची गोष्ट, रोज दुपारचा अभ्यास करायचा आणि संध्याकाळी या काकी शिकवतील ती रामरक्षा एकत्र जमून म्हणायची. त्यात खंड पडलेला मला चालणार नाही. काय मग मंजूर? आई त्यांना रामरक्षा निश्चित शिकवू शकते याची तिला खात्री होती. वर एकदम या नित्यक्रमात पडली की पोरे आपोआप सुधारणार हे तिला माहीत होते. सगळ्यांनी निमूटपणे मन डोलावले. चला तर आज संध्याकाळपासूनच सुरुवात. प्रत्येकाच्या हाती एक एक मावा केक ठेवून तिने त्यांना घरी पिटाळले. जाताना मात्र राजा घुटमळला. ताई रामरक्षा पण आजपासूनच शिकायची ना? त्या चेहऱ्यावरती पहिल्यांदाच वयाला शोभेल अशी निरागसता पाहत होते. हो तर आजच सुरू करायची. तिच्या सांगण्यानिशी उत्स्फूर्ततेने हर्षोद्गार काढून तो पळून गेला. दार लावत तिने बाबांकडे पाहिले. त्यांच्या नजरेतून मुलीविषयीचा सार्थ अभिमान ठासून ओसंडूत होता. अगं पण तुला झेपणार आहे का हे सगळं? आईचा काळजीयुक्त स्वर. मग कोणीतरी सुरुवात करायलाच हवी ना? त्या चौघांना पण एक पूजा वेळीच मिळाली असती तर? आपल्या घरात आज एक पीडिता निश्चित नसते. बाबांच्या धीरगंभीर सुरावर आईने फक्त मान डोलावली. अचानक पूजाच्या लक्षात आले, खूप काळापासून ओटीपोटातली कळ तिला जाणवली नव्हती आणि आता परत जाणवणारही नव्हती. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.